नमस्कार. यतो धर्म ततो जय. मागच्या चिंतनात आपण कोजागिरी पौर्णिमा, लक्ष्मीचं स्वरूप या सर्व गोष्टी पाहिलेल्या होत्या. पहिल्यापासून आपण दर आठवड्याला चिंतन देत आहोत, पण काही अनअवॉइडेबल रिझनमुळं मागच्या आठवड्याचं चिंतन चुकलं आणि आता जे दिवाळी दीपोत्सव पर्व, आज वसुबारस म्हणजे द्वादशी पासून दिवाळीची सुरुवात झाली आहे. आपल्या संस्कृतीने ह्या ज्या ठराविक सण वगैरे जे दिलेले आहेत, जसं आपण पहिल्यापासून पाहत आलेलो आहोत की प्रथम गणपती बुद्धीची देवता, तदनंतर जे अनसीन आहेत, जे पितृ गेलेले आहेत, त्यांचं ऋण मुक्त होण्यासाठी, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पितृ पक्ष पंधरवडा, तदनंतर शक्तीपूजन, शक्तीपूजनामध्ये महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली ह्या तिन्ही महाशक्तीचं आपण 9 दिवस पूजन केलं की तदनंतर विजयादशमी, आणि विजयादशमीच्या दिवशी जर मला विजयी व्हायचं असेल, जर माझ्या रावणी वृत्तीवरती माझ्या विचारांचा विजय करायचा असेल, तर महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली यांचं पूजन म्हणजे त्याचं स्वरूप, त्यांचं गुण, त्यांची व्याप्ती हे समजणं आवश्यक आहे. अदरवाईज आपण फक्त पूजन म्हटलं की हातात ताट घेतो, दिवा लावतो, निरंजन लावतो आणि ओवाळतो आणि उदबत्ती लावतो आणि तेवढ्यापुरती पूजन झालं, इतकं पुरतं आपण समाधान मानतो. परंतु आपल्या संस्कृतीने सांगितल्याप्रमाणे खरं पूजन म्हणजे काय आहे, तर ज्यांचं मी पूजन करीत आहे त्यांचे गुण काय आहेत हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला का, ते माझ्या जीवनामध्ये कसे सहायभूत आहे, डे टू डे लाईफमध्ये, दैनंदिन जीवनामध्ये किंवा प्रत्येक क्षणाला पळला त्यांनी म्हणजे मला कशा प्रकारे मदत करतात, की मी ज्या वेळेस अडचणीत होतो किंवा ज्यावेळेस मी एखाद्या वेळेस अडचणीत असेल त्यावेळेस त्यांनी कशा प्रकारे मदत केलेली आहे, ह्याबद्दल मी कधी विचार केला का? ह्याबद्दल विचार करून कदाचित ते दिसत नाही, स्वतः प्रत्यक्षात येत नाहीत, परंतु कोणाला तर निमित्त बनवून ते आपल्याला मदत करीत असतात. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर सपोज काय वेळेस मग आपल्याला परगावी जायचं असतं, अचानक इमर्जन्सी निर्माण होती आणि इमर्जन्सी निर्माण झाली की आपल्याला वाटतं अरे आता मी कसं जाणार, ट्रेना बसेस सगळ्या फुल आहे, सगळी इन्क्वायरी आपण केली, सगळ्या ठिकाणी फुल सगळं झालेलं आहे, जाणार कसं? आणि विचारत असताना एक माणूस येतो, भाऊ हे घ्या, तुम्ही कुठे निघालात? तर आपण म्हणतो असं मी पुण्याला निघालो. हो का, पुण्याला निघालात? तर हे बघा मी जाणार होतो पण अचानक माझं कॅन्सल झालं, हे बघा माझं हे रिझर्वेशन तिकीट. आणि त्याप्रमाणे त्यांनी रिझर्वेशन तिकीट आपल्याला दिलं आणि आपण त्या तिकिटातून सुखरूप प्रवास केला. बाब क्षुल्लक आहे, आपण त्याला योगायोग म्हणू किंवा कॉन्फिडन्स म्हणू, परंतु इथं जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो फार महत्वाचा आहे, की ती व्यक्ती निमित्त बनली, निमित्त बनून ती माझ्याकडे आली आणि माझी जी नड होती, माझी जी अडचण होती, ती अडचण तत्क्षण भागली. ते ऑटोमॅटिकली ती माझी जी अडचण होती, ज्या अडचणीमुळे पूर्णपणे मी विचाराधीन झालेलो होतो, नेमकी ती सॉल्व्ह कशी करायची ह्याबद्दल माझ्याकडं सोल्युशन नव्हतं किंवा रस्ता मला सुचत नव्हता, त्यावेळेस न कळत ते सगळं सोल्युशन झालं. हा बघण्याचा दृष्टिकोन, की कोणीतरी त्या व्यक्तीने पाठवलेला आहे, कोणीतरी त्याला पाठवलं म्हणून तो माझ्याकडे आला आणि त्यामुळे मी ते कार्य करू शकलो, हे उदाहरण होतं. ते आपण आपल्या जीवनामध्ये अशा वेगवेगळ्या घटना घडलेल्या असतात, वेगवेगळ्या असे म्हणजे वेगवेगळ्या घटना घडलेल्या असतात आणि त्या घटनेत नेमकं काय आणि कशा प्रकारे आई म्हणा, भगवंत म्हणा, जगदंबा म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा प्रकारे मदत करतात, हा सूक्ष्म दृष्टिकोन, बघण्याची वृत्ती निर्माण व्हावी यासाठी हा सगळे आपले उत्सव जे दिलेले आहेत. आणि त्या अनुषंगानं आता शेवटचं जे काय दीपोत्सव पर्व, एका बरोबर 5-6 उत्सव दिले, 5 उत्सव दिलेत.
आज आपण वसुबारसला सगळेजण गाईचं पूजन करतात. महाराष्ट्रामध्ये गाईचं पूजन करतात, पण गुजरातमध्ये त्याला वाक बारस, जे वाक म्हणजे सरस्वती, वाकदेवी असं आपण जे म्हणतो आहोत. मग ते सरस्वती उपासना किंवा सरस्वतीची उपासना किंवा सरस्वतीचं पूजन आजच्या दिवसापासून व्हायला पाहिजे, म्हणजे द्वादशी पासून. आणि वाक बारस आहे गुजरातमध्ये, पण ते अपभ्रंश होऊन, वाकचा अपभ्रंश होऊन तिथं वाघ बारस झालं आणि त्या अनुषंगाने वाघ बारस सांगू लागले. परंतु प्रत्यक्षात आजपासून जे आहे, आज सुरुवातीला महासरस्वतीचं पूजन, उद्या धनत्रय, धनत्रयला आपण जे लक्ष्मीचं पूजन करतो, धन म्हणजे महालक्ष्मीचं पूजन उद्या, आणि तदनंतर नरक चतुर्थी. आणि नरक आपल्या हे नरक चतुर्थीला त्यावेळेस आपल्याला ह्याचं पूजन आपण करतो, नरकासूरचं होतं, नरकासूरचा खात्मा केला. आणि त्यावेळेस महाकाली. ह्या तीन गोष्टी ज्या आहेत, महा सरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली, हे 3 दिवस पूजन केल्यानंतर मग दीपोत्सव. त्यावेळेस जे बाकी सगळे व्यापारी लोक आहेत ते संपूर्ण वर्षातील त्यांची जे हिशोबाची पुस्तकं असतात त्यांचं पूजन करतात, आणि ती रूढ चालत आलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यावेळेस लक्ष्मीपूजन म्हटलं जातं, पण खरं लक्ष्मीपूजन धनत्रयला, आणि त्यावेळेस पुस्तक पूजन ते होते. आणि त्यावेळेस आपण दीप प्रज्वलित करतो. दीप प्रज्वलित करण्यामागचं जे कारण आहे बेसिकली, की हे 3 दिवस किंवा चातुर्मास सुरू झाल्यापासून एक वेगळी शक्ती, एक वेगवेगळा कॉन्सेप्ट, एक वेगळा दृष्टिकोन मी वृद्धिगत केला का, मी डेव्हलप केला का, आणि तो डेव्हलप केल्यानंतर ज्यावेळेस माझ्याकडे ते ह्या सगळ्या गोष्टी महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली ह्याच्याकडे एक वेगळ्या प्रकारचा विशिष्ट दृष्टिकोन ज्यावेळेस मी वाढवेन किंवा मी वृद्धिगत करेल, त्यावेळेस माझं जे अज्ञान आहे, मी जे अशक्त होतो, आणि त्या अशक्तीवरती शक्तीचा विजय, अज्ञानावरती ज्ञानाचा विजय, आणि ते जर असेल तर निश्चितपणे प्रकाश आहे. म्हणून आपण दीपोत्सवीमध्ये जे सांगितलं की प्रकाशचं पर्व आहे, उत्सव जो आहे तो प्रकाशाचा पर्व आहे. जर आपल्याला प्रकाश आणायचा असेल माझ्या जीवनात किंवा कुठेतरी, तर मला हे मानावं लागेल की तिथे अंधार होता, म्हणूनच मी तिथं प्रकाश आणण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचप्रमाणे जर मी ज्ञान घेण्याचा प्रयत्न करत असेल, त्यावेळेस मला हे मानावं लागेल की तिथं माझं अज्ञान होतं, आणि अज्ञान असल्या कारणाने मी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि या भूमिकेतून जोपर्यंत मी ज्ञानरूपी प्रकाशमान होत नाही, तोपर्यंत खरी दिवाळी साजरी केली जात नाही किंवा खरी साजरी होत नाहीये. आणि त्या पार्श्वभूमीनुसार आपल्या संस्कृतीने जे म्हटलेलं आहे, आणि लक्ष्मी पूजन प्रत्येक जण आज आपण जे करतो ते म्हणजे तिथं नोटाचं बंडल ठेवलं जातं किंवा नंतर मग शिक्के ठेवले जातात. प्रत्येक वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण करतात हे मात्र निश्चित आहे. आणि त्यावेळेस आपल्या संस्कृतीमध्ये महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आता ह्या महालक्ष्मीचं जे वेगळ्या गायत्री मंत्रामध्ये सांगितलेलं आहे, महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. विष्णू पत्नी लक्ष्मी ह्याचं मी ध्यान करीत आहे, आणि फक्त ध्यान करत नाही आहे, तर त्या महालक्ष्मीला मी जाणतो आहे. आणि त्याचं मी ध्यान करतोय का, तर मी त्याला जाणतो आहे. आणि ती जी लक्ष्मी आहे, मी ज्याला जाणतो आहे, त्या लक्ष्मीनी माझ्या मन आणि बुद्धीला प्रेरणा द्यावी, प्रचोदयात. आणि ते लक्ष्मीच्या सुरुवातीत, लक्ष्मीच्या सानिध्यात आपण ज्यावेळेस मी लक्ष्मीपूजन किंवा नंतर म्हणजे दीपोत्सवी पर्वाला सुरुवात करू, त्यावेळेस मगाशी जे सांगितलं, त्यावेळेस म्हणजे वाक बारस हे सरस्वती, लक्ष्मी, आणि धनत्रयला लक्ष्मीपूजन केलं जातं. आणि लक्ष्मीपूजन म्हणजे एक गोष्ट क्लिअर आपण करून घेऊ की लक्ष्मी बऱ्याच ठिकाणी आपण म्हणजे आता लक्ष्मीपूजना दिवशी लक्ष्मीचं चित्र असतं, आणि त्या ह्याच्यामध्ये असं या हातानं या ॲक्शननं ते थांबलेले असतात, आणि इकडं नंतर मग लक्ष्मी पटापटामध्ये ते शिक्के पडत असतात, आणि आपल्या डोक्यात फक्त तीच लक्ष्मी बसलेली आहे.
परंतु लक्ष्मीची जी की आपल्या संस्कृतीला जे लक्ष्मी म्हणून जे सांगितलेलं आहे, त्या लक्ष्मीचं एक वेगळा रूप आहे, एक वेगळं गुण आहे, एक वेगळं स्वरूप आहे. आणि ते जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्या अनुषंगाने लक्ष्मी आपल्याला सोयीची ठरेल किंवा लक्ष्मी पूजन खरं सार्थक ठरेल. आता त्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी बेसिकली धनाची पण पूजा केली जाते. आपल्या दृष्टिकोनातून धन आणि लक्ष्मी म्हणजे फक्त पैशाच्या रूपातच आपण पाहत असतो, परंतु आपल्या संस्कृतीने वेगवेगळ्या प्रकारचे धन सांगितलेली आहेत. आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे जे धन सांगितले त्यापैकी ठराविक जे काय आहे यातल्या श्री सुक्तम मध्ये की लक्ष्मीचं खरं जे सुक्त आहे ते म्हणजे श्री सुक्तम, त्या श्री सुक्तम मध्ये जर म्हणजे धनाची वेगवेगळ्या त्यांनी नावं दिलेली आहेत आपल्या ऋषीमुनींनी. ती धन जे आहे, धनम अग्नी, धनम वायू, धनम सूर्य, धनम वसु, धनम इंद्र, धनम बृहस्पती च वरुण, यातल्या ह्या ज्या गोष्टी सांगितल्या म्हणजे इतके हे सगळे धन म्हणून सांगितलेलं आहे. धनम अग्नी, हे अग्नी धन आहे. धनम वायू, धनम सूर्य, धनम वसु, धनम इंद्र, धनम बृहस्पती च वरुण, हे सगळे धन कसे असू शकतील हा प्रश्न कोणाच्याही सर्वसामान्य लोकांच्या डोक्यात तो निर्माण होईल. कारण आपल्या दृष्टिकोनात धन म्हणजे वेगळं आहे, पण हे अग्नी हे धन कसं असू शकेल. साधा एक भाग घेऊ की आपण घरामध्ये प्रत्येक जण प्रत्येक घरात स्वयंपाक करतात. स्वयंपाक पूर्वी चूल होती त्यासाठी लाकूड आवश्यक असायचं. लाकूड किंवा शेणकूट किंवा ह्याच्याप्रमाणे ते चुलीतनं ते पेटवले जायचं. आता गॅस आलेला आहे, गॅस मधनं पण ते अग्नी प्रज्वलित केल्याशिवाय धन शिजत नाही, सॉरी ते अन्न आपण शिजू शकत नाही. महिन्याला 800 रुपये असू दे, 900 रुपये असू दे, जे काय त्या सिलेंडरची किंमत आहे ते किंमत पैशाच्या स्वरूपात आहे आणि ते आपण ते देतो, त्यामुळे अग्नी प्रज्वलित होतो आहे. मग धन म्हणजे त्या दृष्टिकोनातून आपण बघायचं झालं तर त्या अँगलनं ते धन ठरू शकतं. जसं वायू हे आपल्याला धन वाटतं का नाही, पण माणूस आजारी पडल्यानंतर मग तिथं हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस व्हेंटिलेटर लावलं जातं किंवा त्यावेळेस म्हणजे ऑक्सिजन लावलं जातं त्यावेळेस त्या वायूची किंमत कळते. कारण त्यावेळेस म्हणजे ते बिल जे आहे ते झपाट्यानं फिरत असतं, त्यावेळेस मग कळतं की ऑक्सिजन लावल्यानंतर त्या ऑक्सिजनची किंमत किती आहे, त्या वायूची किंमत किती आहे. आणि या भूमिकेतून जे अग्नी आहे त्या अग्नी जर माझा जे आपल्या संस्कृतीने जे सांगितलेलं आहे अग्नी म्हणजे ज्ञान, माझ्या शरीरामध्ये अग्नी प्रज्वलित आहे. बुद्धी अग्नी, कायाग्नी, जठराग्नी, महाग्नी हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे अग्नी दिलेले आहेत. माझी काया शांत पडली, जठराग्नी म्हणजे थोडक्यात माझ्या पोटामध्ये जी जठराग्नी आहे ती जठराग्नी व्यवस्थित प्रज्वलित आहे म्हणून मी खाल्ल्यानंतर ते व्यवस्थित पचतं. पण ती जर जठराग्नी मंद झाली म्हणजे मंदाग्नी झाली तर मला डॉक्टरकडे जावं लागतं आणि ती पुन्हा ती अग्नी व्यवस्थित करण्यासाठी पैसे खर्च करायला लागतात. आणि तो भाग आपण म्हणजे व्यावहारिक दृष्ट्याच बघतोय, फार अगदी तात्विक ह्याच्याप्रमाणे बघत नाहीये. कारण याचे वेगळे जे अर्थ आहेत आपण तेवढ्या पुरतच पाहतो आपण की, आणि त्याप्रमाणे अग्नीचे वेगळे अनेक प्रकार आहेत. आता थोडक्यात जे आता साधा आपण विषय घ्यायचा झाला तर जे पूर्णपणे ट्रान्सपोर्टिंग सिस्टीम आहे, टू व्हीलर पासून ते एरोप्लेन पर्यंत, ते ट्रान्सपोर्टिंग सिस्टीम कशामुळे चालती आहे. सूक्ष्मरित्या विचार केलं तर अग्नीच्या स्वरूपातूनच ते सगळे ट्रान्सपोर्टिंग सिस्टम सुरू आहे. मग ते आपण धन म्हणू शकू का, नाही म्हणता येणार. कारण ते जर ट्रान्सपोर्टिंग सिस्टीम म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणजे ते लिक्विड इनपुट करतो, म्हणजे पेट्रोल किंवा डिझेल असेल ते लिक्विड असलं, पण ते अग्नीमध्ये रूपांतर झाल्यानंतर किंवा त्या ह्याच्यामध्ये केमिकली जे काय आहे ते झाल्याशिवाय त्याला गती मिळतच नाही. गतिस्वम त्वमेका भवानी, गती कोणाची आहे तर त्याची आहे. आणि ती गती जोपर्यंत मी साध्य करत नाही किंवा मी समजून घेत नाही तोपर्यंत ती गती होऊ शकत नाही. मग तोपर्यंत ते गती आपल्याला समजणार नाही. आणि अग्नीमुळे गती आहे. मी हिंडतोय फिरतोय मध्ये संपूर्ण माझ्या शरीरामध्ये अग्नी प्रज्वलित आहे म्हणून. त्याच्यासोबत नंतर वायूची नितांत आवश्यकता आहे. शुद्ध, इथं वायू म्हटलं शुद्ध, जसं अग्नीचं वेगवेगळं स्वरूप आहे तसं ही अग्नी. आता पॉल्युटेड एरियामध्ये किंवा मोठमोठ्या मेट्रोपॉलिटन ज्या सिटी आहेत त्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जी लोक राहतात त्यांना त्या वायूची किंमत आहे. त्या वायूच्या म्हणजे पोल्युशनमुळे किंवा प्रदूषणामुळे ते गुदमरतात, त्यांना अनेक रोगांची लागण होती आहे. का तर वायू शुद्ध नाही. आज आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे वायू
किंवा नंतर मग या संपूर्ण ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचे वायू आहेत. पण मी ज्यावेळेस मग वायू किंवा म्हणजे श्वास घेतो, श्वास घेऊन मग शरीरामध्ये फक्त ऑक्सिजन इनहेल केला जातो आणि बाकी सगळं कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो. परंतु ते ऑक्सिजन वगैरे जे आहे त्याची ते वायू म्हणून, धन म्हणून जी आपल्या ह्याच्यामध्ये किंमत आहे, कारण वायूमुळे संपूर्ण सृष्टी आहे आणि त्या सृष्टीमुळे बाकी सगळं चालू शकतं. त्याचप्रमाणे सूर्य आता सोलार सिस्टीम सुरू आहे. साधं एक उदाहरण आपण घेऊ त्यातलं. सोलार सिस्टीम, सोलार मधून विद्युत निर्माण होती आहे आणि ती जी विद्युत निर्माण होती आहे ते कितीतरी लाखो रुपयाची आहे आणि ते लाखो रुपयाची विद्युत निर्माण होती आहे, पण ते धन ठरू शकत नाही. आणि ते कोणामुळे मिळालं? सूर्य, म्हणजे ह्याच्या सूर्या किरणापासून ते इलेक्ट्रिसिटी हे निर्माण झालेली आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून आपण हे जे बघितलं तर मग ते अग्नी, वायू, सूर्य, वसू, जी 8 वसू आहेत ते, नंतर इंद्र, बृहस्पती, वरुण, ह्या ज्या सगळ्या बाबी आहेत ना, ते लक्ष्मी म्हणून आहेत. सांगण्यात तात्पर्य कसं आहे, ते लक्ष्मीपूजनला ज्यावेळेस आपण लक्ष्मीपूजन करू त्यावेळेस हे जे सगळे आहे ते आपल्या डोक्यात असायला पाहिजे की ते पण लक्ष्मी म्हणजे धन म्हणून आपल्या सोबत आहेत आणि म्हणून ती महालक्ष्मी ठरते. आणि तदनंतर नरक चतुर्थी मध्ये ते महाकालीचं पूजन आहे. आता ते नरक चतुर्थीची एक कथा आपल्या सगळ्यांना माहिती असेल किंवा हा जे प्रागज्योतिरपूर नावाचं गाव होतं आणि त्यामध्ये नरकासूर नावाचा एक राजा होता आणि त्याच्याकडे भरपूर पैसा होता, भरपूर संपत्ती होती, भरपूर लक्ष्मी होती. पण भरपूर लक्ष्मी असली आणि त्याच्यामध्ये संस्कार किंवा सद्विचार नसेल तर त्याला कुविचार सुचतात आणि त्या कुविचारानं त्यांनी सर्व लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि ते 16,000 मुलींना त्यांनी कैद केलं. तर त्यांना कैद केल्यानंतर मग कृष्णाने त्या सगळ्या मुलींना स्वतंत्र करण्यासाठी म्हणजे पण केला होता आणि त्याच्यासोबत सत्यभामा पण होत्या आणि त्या दोघांनी मिळून नंतर मग त्या मुलींना नरकासूरच्या कैदेतून त्यांना मुक्तता केली आणि तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी त्यामुळे आपला हे नरकासूरचा अंत झाला आणि नरकासूरचा अंत झाल्यामुळे त्याच्या उत्सवात म्हणजे ते नरकासूरचा अंत म्हणजे ते राक्षसाचा अंत झाला आणि लोक सगळे स्वतंत्र झाली म्हणून त्यांनी आनंदाने आणि त्यावेळेस मग अमावस्या होती. अमावस्या असल्यामुळे त्यांनी सगळं दीप प्रज्वलित करून ते आनंदोत्सव साजरा केला आणि तो म्हणजे नरक चतुर्थी. तदनंतर दिवाळी, वहीपूजन करत असताना फक्त आपण व्यापारी म्हणून फक्त आणि फक्त त्याचं वहीपूजन करतो. परंतु वर्षाच्या अंती, कारण काय अमावस्या संपली की नंतर मग विक्रम संवतची सुरुवात होती आहे, नवीन वर्षाची विक्रम संवतची. महाराष्ट्रामध्ये आपण चैत्रापासून मग ते नवीन वर्षाची सुरुवात होती आहे आणि शालिवाहन शके. आणि इथं जे आहे की विक्रम संवत जे आहे ते कार्तिक महिन्यापासून सुरुवात होती आहे. म्हणून ते नवीन वर्षाची सुरुवातच्या दृष्टिकोनातून त्याचा जो शेवटचा दिवस आहे ती म्हणजे अमावस्या. त्या दिवशी मी काय विचार करायला पाहिजे, काय करायला पाहिजे तर संपूर्ण जे काय आहे, जी काय पूर्वी दिवाळीच्या दिवशी पुस्तकं म्हणजे वर्ष बदलत होतं आणि त्यावेळेस मग अकाउंटिंग इयर ते होतं. पुढे आता पूर्णपणे अकाउंटिंग इयर बदललं त्यामुळे फक्त ते पूजन करण्यापुरता तो विषय राहिलाय. पण पूजन करत असताना त्या ह्याच्यामध्ये फक्त त्या हिशोबाचं म्हणजे ते इकॉनॉमिकली तेवढा विचार न करता माझ्या जीवनात 1 वर्ष गेलं त्यामध्ये जे कसं भावगीत आहे त्या गुजरातीमध्ये, आ जिंदगीना चोपडामा तू सरवाळो मांडजे केटली कमाणी करी केटलू गमाव्यो. ह्या जिंदगीची जी पुस्तक आहे त्या ह्याच्यामध्ये तू कॅल्क्युलेशन कर, चोपडामा सरवाळो मांडजे म्हणजे त्या ह्याच्यामध्ये बेरीज कर की तू किती कमवलास आणि किती गमावलास. संपूर्ण वर्षभर मी काय केलो आहे, मी कोणासाठी काय केलो, माझ्यासाठी काय केलो आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ते कोणासाठी किती कशा काय गेलं ह्या दृष्टिकोनातून मी विचार करून जर मी दुसऱ्या लोकांना मदत करण्याच्या हेतूने, सहकार्य करण्याच्या हेतूने सांस्कृतिक कार्य, दैविक कार्य, भगवत कार्य, राष्ट्रीय कार्य, सामाजिक कार्य यामध्ये कुठे मी भाग घेतला का? फक्त स्वतःपुरताच विषय मर्यादित राहिला? हे स्वतः आपण म्हणजे आत्मचिंतन करायचं आहे. आणि नंतर नवीन वर्ष बलिप्रतिपदा आणि हे बलिप्रतिपदा म्हणून जी सुरुवात पहिला दिवस आहे की वामन अवतार ज्यावेळेस मग विष्णूचा झाला ते वामन अवतार म्हणजे ते बलीचा हे नाश हे जे वामनाने केला
आणि तेव्हापासून त्याच्या स्मृतीसाठी बलिप्रतिपदा हा नवीन वर्षाची सुरुवातीला ते म्हटलं जातं आणि नवीन वर्षाची सुरुवात तेव्हापासून होती आहे. तदनंतर मग भाऊबीज. भाऊबीजला स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आज स्त्रीकडं पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या संस्कृतीने पूज्य मानलेला आहे, भोगवादी मानलेलं नाही आहे आणि पूज्य मानलेलं आहे. त्या हेतूनेच लक्ष्मीचं पूजन करायला सांगितलेलं आहे, लक्ष्मीला आई म्हणून संबोधलेलं आहे. आणि जर मी लक्ष्मीला आई मानत असेल, पैसे त्याला मी जर आई म्हणून, आपल्या संस्कृतीत इतकी महान विचारधारा दिलेली आहे की जर लक्ष्मीला मी आई म्हणून मानत असेल तर मी त्या लक्ष्मीचा वाटेल त्या ठिकाणी वाटेल तसा मी व्यापार करेल का, वाटेल तशी मी त्याचा वापर करणार का. समजा आता माझी आई असेल, माझ्या आईचा मी वापर करणार का, नाही, कारण ती माझी आई आहे, मी त्याचा वापर करू शकत नाही. ऑन द कॉन्ट्ररी आईला काय अपेक्षित आहे त्याप्रमाणे माझं कर्तव्य आहे की मी सगळ्या त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. हे मुलगा आणि आई या मधल्या नात्याचा ते कर्तव्याचा भाग आहे, कर्तृत्वाचा भाग आहे. आणि त्या भूमिकेतून ज्यावेळेस मग आई लक्ष्मी आहे, मी आईला म्हणून त्याचं पूजन सांगितलेलं आहे. कारण आईचं पूजन केलं जातं, बाकीचं तर पूजन केलं जात नाही आहे. ज्यांच्यासाठी जी कोण झिजलेली असते त्याच्यासाठी ती पवित्र आहे. जर माझ्यासाठी लक्ष्मी जर पवित्र असेल तर, आणि आपल्या संस्कृतीने लक्ष्मीला पवित्र मानलेलं आहे, त्यामुळे त्याचं पूजन करायला सांगितलेलं आहे. आणि म्हणून जी पवित्र असेल ते पूजनीय ठरते आणि ती पवित्र असते. माझी आई माझ्यासाठी झिजलेली आहे, त्यामुळे त्याची फाटकी साडी असली तरी ती माझ्यासाठी पवित्र आहे. परंतु ती जर वेश्याची भरजरीत साडी असेल तरी ती माझ्यासाठी पवित्र नाही का, तर ती माझ्यासाठी झिजलेली नाही. म्हणून जो ज्याच्यासाठी झिजतो त्यासाठी ते पवित्र होऊन जातं. मग मी लक्ष्मी माझ्यासाठी झिजत असेल तर ती पवित्र माझ्यासाठी नाही का, कारण लक्ष्मीला आपण झिजवतो. मी लक्ष्मीसाठी किती झिजतो हा प्रश्न दुय्यम आहे किंवा ह्याबद्दल आपण विचार देखील करत नाही. परंतु लक्ष्मी माझ्यासाठी झिजती आहे हे सदाकाळ सर्व सत्य आहे. पण त्यासाठी मी जर ती माझ्यासाठी आई लक्ष्मी झिजत असेल तर ती पवित्र आहे. आणि पवित्र असताना मी त्याला वाटेल तसे कुठेही त्याचा वापर करेन, दारूमध्ये, गांजामध्ये, वेश्यावाड्यात, इकडं तिकडं कसंही त्याचा वापर मी करेन. या ठिकाणी आपल्या संस्कृतीने आई लक्ष्मीचं पूजन सांगितलेलं आहे. आणि त्या भूमिकेतून ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस मग खरं लक्ष्मीपूजन, आज आपण जे दिवाळी जी आहे त्यावेळेस आपल्या डोक्यात तो प्रकाश पडेल. खरं म्हणजे आपल्या डोक्यामध्ये ते ज्ञान येईल की मी लक्ष्मीचा वापर कसा करतो आहे आणि लक्ष्मी माझ्यासाठी नितांत वाहती आहे. तर त्या दृष्टिकोनातून ही जी महाकाली आहे, म्हणजे हे महालक्ष्मी झाली, म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती हे तिन्ही आहे. पण ते महान, महा म्हणजे महान, महा म्हणजे मोठ्या नव्हे तर महान. जे महाकाली नंतर मग ते ह्याच्या वेळेस जी आपली नरक चतुर्थीला आपण ते महाकाली आपण म्हणतो. आता महाकाली ही शक्ती कधी म्हटली जाईल, जर ती दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी जर त्या शक्तीचा वापर होत असेल तर ती अशक्ती आहे, शक्ती नाही. जर माझ्या स्वार्थासाठी वापर होत असेल तर ती शक्ती आहे. त्याचप्रमाणे जर ती अन्याच्या रक्षणार्थ त्याचा वापर केला जात असेल तर ती फक्त काली आहे. आणि ते प्रभू कार्यार्थ जर त्याचा वापर केला जात असेल तर ती महाकाली आहे. आणि या दृष्टिकोनातून त्याचा प्रभू कार्यात झाला तर ती महाकाली. आणि त्याचप्रमाणे लक्ष्मी आणि सरस्वती, सरस्वतीचा त्रास आपण शिकलो पण दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी जर मग त्या शिक्षणाचा वापर होत असेल तर ते जे शिक्षण म्हणजे सरस्वती नाही आहे तर ते अशक्ती आहे, ते विद्या नसून ते अविद्या आहे. त्याचप्रमाणे माझ्या स्वार्थासाठी जर करत असेल तर ती खरी विद्या ठरेल. पण बाकीच्या त्या विद्येतून अन्य लोकांना जर मी रक्षणार्थ त्या विद्येचा वापर करत असेल तर ती सरस्वती ठरेल. आणि त्या विद्येचा मी प्रभू कार्यार्थ मी वापर करत असेल, म्हणजे शास्त्र वगैरे आहे त्याचं खरं म्हणजे बुद्धिपूर्वक त्याचं म्हणजे चिंतन मनन करून नंतर म्हणजे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर ती खरी महासरस्वती ठरेल. आणि त्याचप्रमाणे लक्ष्मीचा वापर मी कुठे करतोय, दुसऱ्या लोकांना त्रास देण्यासाठी मी लक्ष्मीचा वापर करत असेल तर ती अलक्ष्मी ठरेल. महालक्ष्मी तर निश्चितच नाही, पण ती अलक्ष्मी ठरेल. तदनंतर म्हणजे स्वतःसाठी वापरत असेल तर मी लक्ष्मी, आणि जर मी दुसऱ्यांसाठी वापरत असेल
तर ती महालक्ष्मी नाही, पण ते थोडीशी म्हणजे ते लक्ष्मी म्हणून ट्रीट केली जाईल आणि प्रभू कार्यार्थ जी वापरली जाईल ती महालक्ष्मी. आणि ती महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचं ज्यावेळेस संगम होतं त्यावेळेस मग पावित्र्यता निर्माण होते. आणि ह्या भूमिकेतून आपल्या संस्कृतीने ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत आणि त्यासाठी 5 दिवस आपल्याला दीपोत्सवीचे दिले. जर ह्या वर्षाच्या अंतमध्ये, वर्षाच्या शेवटी माझ्या गेलेल्या वर्षात मी काय केलो, आता जसं सांगितलं महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी, त्याबद्दल मी कशा प्रकारे वापर केला, कशा प्रकारे मी केलं, ते मी अलक्ष्मीचा वापर केला, मग लक्ष्मीचा वापर अलक्ष्मी म्हणून केला, असरस्वती म्हणून केला, काय फक्त म्हणजे अशक्ती म्हणून त्याचा वापर झाला. ह्याचा वापर जर अन्य लोकांसाठी मी किती केला हे वजा बेरीज आपण आपल्या मनात, आपल्या घरात, आपल्या कुटुंबामध्ये बसून करणं निश्चित आवश्यक ठरेल. जर ते आपण सर्व येऊ म्हणजे ते आपण व्यवस्थित ते ॲव्हरेज किंवा ह्या अनुषंगाने सगळं कॅल्क्युलेशन केलं, कॅल्क्युलेशन केल्यानंतर बलिप्रतिपदा ते म्हणजे पहिल्या दिवसापासून तो संकल्प मी येणाऱ्या वर्षात काय करेन, शरीरासाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी आणि प्रभू कार्यात मी काय करणार, मी माझं फुल शेड्यूल असेल तरी पण आठवड्यातनं एखाद तास मी निघू शकत नाही, महिन्यातून 2-3 तास निघू शकत नाही, आठवड्यातून 1 तास निघालाच पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी आहेत त्या दृष्टिकोनातून आपण दीपोत्सवी पर्व साजरा केलो तर त्याला महत्व आहे. अदरवाईज फक्त मग पीछे से आया आगे ढकेल दिया, मग फक्त आपण राहटघड आपलं वर्षानुवर्ष तसंच चालू राहत आहे, काही फरक पडत नाही. असं ते मग धुतलेल्या मुळ्यासारखंच आपण असतोय दरवर्षी. दिवाळी येते, दिवाळी जाती आणि म्हणतो दिवाळी काढून गेली. अरे पण दिवाळा कोणाचं काढलेलं आहे, आपण दुसऱ्याचं दिवाळं काढतोय, ते आपल्याला दिसत नाही. फक्त आपल्याला मग पैसे खर्च झाले म्हणून ते दिवाळी म्हणजे ही गोष्ट आहे. पण ह्या दृष्टिकोनातून लक्ष्मीचा दुसरा जो भाग आहे, तो जो भाग आहे तो आता म्हणजे वेळेचं बंधन आहे आपल्याला. आणि त्या भूमिकेतून लक्ष्मी चिन्ह लक्ष्मीचं लक्षणम हे जे आहे चिन्ह लक्ष्मचं लक्षणम, लक्ष्मी आहे वेगवेगळ्या प्रकारची, ती लक्ष्मी कशी असणार आहे ह्या दृष्टिकोनातून. आणि लक्ष्मी, आचार लक्ष्मी, विचार लक्ष्मी, उच्चार लक्ष्मी, महाभारतामध्ये एक गोष्ट आहे. गोष्ट म्हणजे ते वास्तविकता आहे की ज्यावेळेस मग लक्ष्मी येते त्यावेळेस त्याचं स्वरूप कसं असतं. लक्ष्मी कोणाकडे जाती, लक्ष्मी कोणाकडे राहती आहे आणि राहत असताना त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये फरक पडला तर हळूहळू लक्ष्मी कशी जाती आहे. आणि ह्या ह्याच्यामध्ये शॉर्टमध्ये फक्त आपण म्हटले लक्ष्मी कोठे राहते, कारण लक्ष्मीने त्या ह्याच्यामध्ये महाभारतामध्ये अनुशासन पर्वामध्ये एक कथा आहे. इंद्र आणि नारद बसले होते, त्यावेळेस मग एक अलौकिक सुंदरी आली पुष्पविमानातून, त्या उतरल्या. त्यावेळेस ह्या दोघांनी विचारलं, देवी तुम्ही कुठून आलेत, कुठे जात आहात. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी इकडून असुरांकडून आले आणि आता मी देवाकडे कायम राहण्यासाठी आलेले आहेत. त्यावेळेस त्यांनी विचारलं की तुम्ही असुराकडे इतकी आतापर्यंत होतात, मग असं काय घडलं की तुम्ही असुरांना सोडून इथे देवाकडे तुम्ही आलेला आहात. त्यावेळेस भरपूर गोष्टी सांगितल्या, नाही तर 50 ते 60 कारणं सांगितली. आणि तदनंतर शेवटी म्हटले की मी जिथं जाती आहे त्या 9 देवी माझ्यासोबत असतात. आशा, श्रद्धा, धृती, शांती, विजिती म्हणजे विजय, सन्नती म्हणजे नम्रता, क्षमा, जया आणि वृत्ती. आणि ह्या 8 ज्या देवी आहेत त्या सगळ्यात जे मोठे देवी आहेत त्या सगळ्यात अगोदर जी देवी असते ती वृत्ती असते म्हणजे जया आहे. आणि तदनंतर मागं ह्या सगळ्या देवी आहेत. आणि हे सगळे जर बघितलं तर हे सगळे गुण आहेत. हे गुण आल्यानंतर म्हणजे लक्ष्मी आल्यानंतर परिणाम काय होतं तर ज्ञान, ऐश्वर्य, सुख, आरोग्य, धनधान्य. दोष त्याचे काय आहेत, व्यसनाधीनता, आळस, विद्याहीनता, पौरुषहीनता, शृंगारप्रियता. हे सगळ्या गोष्टी आपण पुढच्या येत्या आठवड्यात पाहूया आणि डिटेलमध्ये की खरं लक्ष्मीच्या मागे आपण लागतो आहोत. लक्ष्मीपूजन केलं, लक्ष्मीपूजन केल्यानंतर मग लक्ष्मीचं स्वरूप काय आहे, त्याचं रूप काय आहे, त्याचे गुण काय आहे ते आपण समजण्याचा प्रयत्न करू. आणि ते समजून घेण्यासाठी आपण येत्या पुढच्या आठवड्यात आपण एकत्र येऊ.
आणि तोपर्यंत आता दिवाळीला सुरुवात झालेली आहे. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. जुनं जे वर्ष आहे त्या जुन्या वर्षामध्ये आपण जे जे काही केलेलं आहे त्याचा विचार करू आणि येणाऱ्या वर्षाचा संकल्प करू आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी भगवंताकडे आपण शक्ती आणि बुद्धी मागू आणि तेच शक्ती आणि बुद्धी दिल्यानंतर आपण पुढचे संकल्प परिपूर्ण करू. इतकं बोलून माझा भाऊ पुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करत आहे.